नमस्कार मंडळी, जय जगन्नाथ सर्वांना. तर आज आपण इथं हिरव्या मिरच्या बेसन पिठामध्ये तळून कशा करायच्या ते बघणार आहोत. रेसिपी अगदी साधी सिंपल आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. तर इथं मी मिरची फोडून दाखवायला लागलेली आहे. मिरची अजिबात तिखट झाली नाही आहे आणि खायला पण खूपच टेस्टी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि बतईने असे उभ्या साईजच्या कट करून घ्यायच्यात. अशा पद्धतीने मिरच्या उभ्या साईजने कट करून घ्यायच्यात. हे असंच करून सगळ्या मिरच्या कट करून घ्यायच्यात. मिरची इथं मी सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत. हे असे मधोमध कट करून घेतलेले आहेत. तर इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतले, त्याच्यामध्ये पाणी ओतायला लागले आणि पीठ पाण्यामध्ये कालवायला लागले. पीठ पाण्यामध्ये कालविताना ह्याच्यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीत. जसं भज्याला पीठ आपण कालतो तसंच पीठ कालून घ्यायचं आहे. जास्त घट पण नाही पातळ नाही. अर्धा चमचा मीठ टाकले, अर्धी वाटी कोथिंबीर टाकली, पाव चमचा हिंग आणि याच्यामध्ये लसूण आणि जिरे एकत्र कुटलेले होते ते टाकले, पाव चमचा हळद टाकली आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाले. आता इथे गॅसवर तेल गरम करायला ठेवले आणि तेलामध्ये मिरची तळण्यासाठी सोडलेली आहे. तर हे असंच करून मिरच्या तळून घ्यायच्या. सगळ्या मिरच्या एकदाच टाकायला लागले आणि तळून घ्यायला लागले मिरच्या सगळ्या सोबतच. खालीवरी करून घ्यायचं आहे म्हणजे मग दोन्ही अंग मिरच्याचे भाजतात, म्हणून दोन्ही बाजू भाजून घ्यायच्यात मिरच्याच्या. मिरच्या तळून निघलेल्या आहेत, आता बाजूला काढायच्या तेलाच्या. मिरची जर आधीच तेलामध्ये जर तळून घेतली तर मिरची अजिबात तिखट लागत नाही, म्हणून मी मिरची आधीच तेलामध्ये तळून घेत असते. आता त्याच तळलेल्या मिरच्या बेसन पिठामध्ये बुडवायच्या. आता जर मिरची तळून नाही घेतली ना अशीच जर सोडली तर टेस्ट पण एवढी लागत नाही आहे आणि तिखट तर भरपूरच लागते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने करून घ्यायचं. आता बेसन पिठातल्या मिरच्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या. आता अशा पद्धतीने तेलामध्ये मिरच्या करायच्यात आणि तळून घ्यायच्यात. जसं भजी आपण तळून घेतो त्याच पद्धतीने तळून घ्यायच्यात. हे आता मिरच्या अशा पद्धतीने तळलेल्या आहेत आणि एकदम कडक कुरकुरीत झालेल्या आहेत. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू असेच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.